ब्रॉट टू यू बाय विगार्ड. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये आज क्रॅश झालेला आहे. आपण पाहू शकतो की महाडमध्ये हेच ते हेलिपॅड आहे. याच ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी काही महिला देखील आहेत. तर त्या प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांनी ते बघितलं देखील आहे. पण त्यांची थेट जाणून घेणार आहोत. आपलं टी व्ही 9 मध्ये स्वागत आहे. नेमका प्रकार काय घडला? ते हेलिकॉप्टर आहे ना, आमच्या बिल्डिंगच्या वरती 4-5 वेळा असं गोल गोल फिरत होतं. आम्ही बोललो हा काय प्रकार आहे, असं काय होतंय. आणि मग अचानक इकडं कोसळलं. ते आवाज आला. काय भीतीचं भीती वाटली? हा, थोडं वाटली भीती. असं जीवनात आपण पहिल्यांदा बघताय का? हो, जीवनात पहिल्यांदाच बघते. आपल्याला माहिती आहे का, याच हेलिकॉप्टरमध्ये ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे, त्या सभेसाठी जाणार होत्या. हो, सभेसाठी आल्या होत्या महाडच्या, आणि दुसरीकडे आणखीन जाणार होत्या. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आपल्यासोबत अजून काही महिला देखील आहेत, त्यांनी देखील बघितलं, आपण देखील बघितलं. आपण काय सांगाल? नेमका प्रकार काय घडला? आम्ही सकाळी 10:30 वाजता वरून फिरत होतं विमान, हेलिकॉप्टर. आमच्या घरातूनच आवाज येत होता, म्हणून आम्ही बाहेर आलो बघायला. तर 5 वेळा फेऱ्या मारल्या आणि मग इकडं कोसळलं. आवाज वगैरे काय मोठा वगैरे काय? आवाज आला थोडासा आवाज आला. हे असं महाडमध्ये पहिल्यांदाच होतंय का? हो, पहिल्यांदाच होतंय. पहिलीच घटना आहे. पहिलीच घटना त्याच्या अगोदर वगैरे असं कधी कुठे काय? काय नाही, पहिलीच घटना आहे. तर लहान मुलं वगैरे असतात, त्यांना देखील इथे जाऊ नये म्हणून आपण काय रोखण्यात वगैरे आलंय का आपण? आमची मुलं बघायला बाहेर पडलीत घराच्या, पण आम्ही मग त्यांना सांगितलं की घरामध्ये आता नाही जायचं, नंतर जाऊया आपण. आपल्यासोबत अजून काही गृहिणी देखील आहेत. आपण देखील आजी बघितलेल्या आहेत. काय वाटतं, आपल्या वयानुसार हा पहिलाच अनुभव आहे का? पण पहिलाच अनुभव आहे. आम्ही कधी पाहिलंच नाही विमानाचं पडलेलं, पहिल्यांदाच पाडलं. पण फिरत होतं ना, अगदी वाटलंच, लय फिरत होतं, घुमत होतं. ते असं वाटलं ही कुठं उतरणार आहे काय समजायला मार्ग नाही. पण हे एखाद्या टायमाला मी म्हणते की कॉलेजला उतरलं असतं तर एवढी धूळदाशा झाली नसती. धुळे मुले त्यांना दिसले नसत, कारण टीव्हीला लगेच दाखवलं धूळ दिसली गाडी. एकदम विचित्र झाले ते. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। लय विचित्र झालं. पण हा पहिलाच अनुभव आहे का जीवनातला? पहिलाच अनुभव. कधीच असं झालेलं नाही. आता एवढे विमानं उतरतात महाडमध्ये, पण कधी असं झालेलं नव्हतं. म्हणजे का ते अचानक इथे कोसळलं का थांबून पडलं? नाही, वरून ते थांबून वरून एकदम ते हे आलं ना, वरनं खाली आल्यानंतर ते आवाज आला. मग आतमध्ये पायलट देखील होते, मात्र सुदैवाने कुठलीही लागलं नाही. त्याच्यातच आम्हाला समजलं की चला कोणाला लागलं नाही ना, एवढंच बरं आहे. आम्हाला वाटलं, असं वाटलं. तुम्ही राहता आजूबाजूला, आसपास तुमचा हा गाव परिसर आहे महाडचा, तर भीतीचं वातावरण निर्माण झालं का थोडंफार? हो, चालतं थोडंफार चालतं. भीती वाटते. असं जर विमानातनं जर माणूस पडलं तर त्याला लागणारच, असंच आपण बोलणार ना. पण ह्याला देवाच्या कृपेने त्यांना दोघांनाही काही झाले नाही. अगदी चांगले होते. पडल्या विमान आडवे, पण त्यांना दोघांनाही काही लागलं नाही. तेच आम्हाला चांगलं वाटतं. आपण पाहू शकतो की जे हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. ते आम्हाला चांगलं देखील वाटलेलं आहे. मात्र हे पहिल्यांदाच आम्ही आमच्या डोळ्यातनं बघितलेलं आहे. आम्हाला भीती देखील निर्माण झालेली आहे, अशी प्रतिक्रिया येथील राहणाऱ्या महिला यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह मी रवी खरात, TV 9 मराठी, महाड, रायगड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.